हाय एव्हरीवन. तर हा व्हिडिओ जो आहे ना 2 दिवसापूर्वीचा आहे. प्रत्युषच्या आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे चालू आहेत. त्यांना कुठेच बाहेर घेऊन गेलो नव्हतं, म्हणजे गावाकडे वगैरे कुठेच त्याला घेऊन जाणं झालं नाही. त्याच्यामुळे ना मोठ्या बहिणीकडे जे आहे ते त्याला मी 2-3 दिवसांसाठी म्हणजे तो गेलेला आणि आता मला त्याला आणायला जायचं होतं, म्हणून इथून ना आम्ही मस्त असं घाटातून मी आणि भैया चाललेलो. घाटातलं वातावरण खूपच भारी होतं, म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना हा सगळा क्लायमेट बघून. आता तुम्हाला जे कोणी पुण्यात राहत असतील ना त्यांना कळालं असेल मी कोणत्या घाटातून चालली आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला आता एक सव्वा तास वगैरे तर लागतोच टू व्हीलरवर इकडे यायला, म्हणून मस्त असं ना खूप असं हवेने ना ताण लागल्यासारखी झालेली आहे, म्हणून मस्त असा ज्यूस केला. आता फायनली जे आहे आम्ही बहिणीच्या घरी आलो. हे आहे तिचं घर. चला आता आम्ही ना वरती जातो आहे आणि वरती गेल्यानंतर ना आम्हाला सरप्राईज मिळालं की प्रत्युष आणि ताई इथं असं वाटत होतं भांडणं करतायत, पण यांची भांडणं नाही आहेत, मस्ती करणं जे आहे ते चालू असतं. आणि यांचं ना कंटिन्यू म्हणजे 24 तास जरी यांना दिले ना तरी 24 तास हे असेच, म्हणजे एवढी एनर्जी कुठून येते बापरे कळतच नाही. एवढी मस्ती कंटिन्यू मस्ती चालू असते. दुपारी छान असं जेवण होतं, चिकनची भाजी, बाजरीची भाकरी आणि भात वगैरे मस्त जेवण केलं. आणि मला ना नॉनव्हेज खाल्ल्यानंतर असं थम्सअप किंवा स्प्राईट असं काहीतरी प्यायची इच्छा होती, म्हणून माउंटेन ड्यू पिलं. मुलांसाठी आईस्क्रीम आणलेली आणि जाता जाता दाजींच्या दुकानात एक चक्कर मारली आणि लगेच आम्ही जे आहे ते निघालेलो घरी यायला, कारण घरी येऊन परत माझं जे रोजचं काम असतं ते चालूच असतं. मला गाडी लावायची असते, त्याच्यामुळे ना त्या वेळेत मला येणं खूप महत्त्वाचं होतं. आता जाताना जे आहे दिवे घाटातून गेलेले, येताना बोबदेव घाटातून आम्ही घरी आलो. आता घरी आलेल्या खरंच इतका कंटाळा आलेला ना, असं वाटत होतं झोपावं थोडा वेळ. म्हणजे प्रवास केला ना टू व्हीलरवरून वगैरे की खूपच कंटाळा येतो, असं मला तरी वाटतं. तुम्हाला पण असंच होत असेल नक्कीच. म्हणजे प्रवास अर्धा तासाचा असू दे 1 तासाचा असू दे कंटाळा हा येतोच. आणि आल्या मला ना इथं पाणीपुरीची जी आहे गाडी लावायची होती, म्हणून त्याच्या तयारीला लागलेले. मस्त एकीकडे माझ्यासाठी चहा ठेवणार आहे मी, जेणेकरून थोडंसं फ्रेश वाटेल. खरं तर मला इथं आल्याला फ्रेश व्हायचं होतं, पण एवढा वेळ नव्हता, खूप उशीर होत होता. म्हणजे 5 सव्वा 5 झालेले. मला गाडी लावायला ऑलरेडी उशीर झालेला, त्याच्यामुळे आधी ही कामं केली. चहा वगैरे ठेवला, पाणी बनवून घेतलं. तसं तर ना मी जातानाच अर्धी तयारी करून गेलेलं, म्हणजे रगडाशी जाऊन गेलेले. तिखट पाणी वगैरे जे असतं ना ते बनवून गेलेलं, फक्त गोड पाणी जे आहे ते राहिलेलं बनवायचं. चला आता गोड पाणीसुद्धा बनवून घेते, एकीकडे चहा ठेवते आणि मस्त आता घड्याळ काढून घेते आणि फ्रेश होऊन जाते.